राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. श्रावण महिन्यामध्ये शेतकऱ्यांना फटका. 13 ऑगस्ट पासून मोठ्या प्रमाणात पाऊस होणार. राज्यातील शेतकऱ्यांची सर्व कामे बंद होणार. काय आहे सविस्तर अपडेट? हवामान विभागाची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार आहे. 13 तारखेपर्यंत हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. राज्यात पुढील 24 तासामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाकडून जारी केलेला आहे. मग काय आहे सविस्तर अपडेट? चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर हवामानामध्ये मोठा चढ उतार होत आहे. आता इथून पुढे राज्यामध्ये हवामान कसं असणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यात पुढील 4 दिवस ढगफुटीचा रेड अलर्ट 14 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धोका दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर हवामान विभागाच्या अपडेटनुसार आता गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. राज्यातील आपण जर जुलैची आकडेवारी बघितली तर अल निनोचा धोका आपल्याला यावर्षी सांगितला होता, परंतु त्या धोक्यानंतर सुद्धा जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये 30 ते 40% मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. राज्यातील महत्वाची जी धरणं आहे, जायकवाडी असेल, भांडारदरा असेल, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील डिंबेट धरण असेल, खडकवासला धरण असेल, मुंबईतील वैतरणा धरण असेल, नाशिकमधील गंगापूर गोदावरी धरण असेल, या सर्व धरणांमध्ये 90% पाणीसाठा झालाय. पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक पाऊस जायकवाडीमध्ये झालेला आहे. 70, 80, 90% धरण जायकवाडी भरलेलं आहे. 60 ते 70 TMC पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. सोलापूर, कोल्हापूर असेल, त्याचप्रमाणे वैनगंगा नदी असेल, या सर्व नद्यांना पूर येऊन राज्यामध्ये आपण जर बघितलं विदर्भ, मराठवाडा या सर्व ठिकाणी पाऊस झालेला आहे. आता श्रावण महिन्यामध्ये पावसाचं गणित कसं असणार आहे हे आता इथून पुढे बघणे गरजेचं आहे. श्रावणामध्ये आपण जर बघितलं, श्रावणमध्ये रिमझिम पाऊस येत असतो, परंतु या वर्षी अल निनोमुळे श्रावणामध्ये जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता कितपत पाऊस येणार हे बघणं गरजेचं आहे. अतिवृष्टीचा मोठा अलर्ट आता राज्यामध्ये देण्यात आला आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणचा हवामानाची अपडेट सर्वात आधी आपण चॅनलच्या माध्यमातून बघत असतो. चॅनलला जर नवीन असाल तर हवामान विभागाची सविस्तर अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला राज्यातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट हवामान अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी देत असतो. व्हिडिओ जर आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. हवामान विभागाची सविस्तर अपडेट येत्या 2 ते 3 दिवसामध्ये हवामान विभागाच्या अपडेटनुसार आता मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यातील महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामान अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये हवामानाचा सविस्तर अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. पुढील श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.